या वर्ल्ड IVF डे ओएसिस व्हील ऑफ होप फिरवा आणि मोफत IVF जिंका। मनोज जरांगे परत का आले याचं उत्तर शिंदेच देऊ शकतात। मराठा आरक्षणासंदर्भातील या प्रश्नांची उत्तर शिंदेच देऊ शकतील। राज ठाकरे यांचा नेमका रोख काय? सरकारमध्ये 3 गट, फडणवीसांना अडचणीत आणण्यासाठी एकनाथ शिंदेंकडून आंदोलकांना मदत, खासदार संजय राऊतांचा दावा। गृहमंत्री अमित शहा आणि एकनाथ शिंदे यांच्यात 1 तास बैठक, मराठा आरक्षणासह पालिका निवडणुकांवर चर्चा, सूत्रांची माहिती। मराठा आरक्षण उपसमितीचे सचिव मनोज जरांगेंची भेट घेणार माजी न्यायमूर्ती शिंदे। कोकण विभागाचे विभागीय आयुक्त जरांगेंशी चर्चा करणार। मराठा समाजासाठी गठीत वंशावळ समितीला 30 जून 2026 पर्यंत मुदतवाढ। जात प्रमाणपत्र, जात वैधता प्रमाणपत्र देण्यासाठी समितीस मुदतवाढ। तालुका स्तरावर तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली वंशावळ समिती स्थापन। आरक्षणाबाबत केंद्र सरकारच्या पाळीवर धोरणात्मक निर्णयाची गरज, संसदेत घटनादुरुस्ती करून आरक्षणाचा तिढा सोडवायला हवा, शरद पवारांचं वक्तव्य। मनोज जरांगेंच्या आमरण उपोषणाचा आजचा 2रा दिवस। ओबीसीतून काढून आरक्षण द्या अशी आमची मागणी नाही, आमच्या कुणबी नोंदी ओबीसी आरक्षणातलीच, तर सरकारने संभ्रम निर्माण करू नये, जरांगे यांचं वक्तव्य। 3 तासानंतर बीएमसी समोरील वाहतूक कोंडी पोलिसांनी सोडवली। आंदोलकांना एका बाजूला करत पोलिसांनी संयमाने वाहतूक सुरळीत केली। आंदोलकांनी मुंबईतील रस्ते वाहतुकीसाठी रिकामी करावे, पार्किंगच्या ठिकाणीच वाहनं लावावी। पोलिसांनीही आंदोलकांना त्रास देऊ नये, मनोज जरांगेंचं आवाहन। सीएसएमटी स्थानकात मराठा आंदोलकांची गर्दी, 2ऱ्या दिवशीही मोठ्या प्रमाणात आंदोलक मुंबईत दाखल। ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी करत आंदोलकांची जोरदार घोषणाबाजी। वाशी टोलनाक्यावर मुंबईकडे येणाऱ्या मार्गावर वाहतूक कोंडी, मराठा आंदोलक आणि सर्वसामान्य एकाच वेळी मुंबईकडे निघाल्याने वाहतूक कोंडी, वाहतूक संथ गतीने सुरू। मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनंतर मराठा आंदोलकांसाठी स्वच्छतागृहांची व्यवस्था। आझाद मैदानात 236 मोबाईल स्वच्छतागृह तयार। स्वच्छतेसाठी 100 कामगारांची टीम सज्ज। मैदानावर 11 टँकरद्वारे पाणी उपलब्ध। आझाद मैदान पावसामुळे मैदानात मोठ्या प्रमाणात चिखलामुळे आंदोलकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय। मैदानावर खडी टाकावी, सरकारने सुविधा उपलब्ध करून द्याव्या, आंदोलकांची मागणी। आझाद मैदानाजवळील खाऊ गल्ली सुरू, सरकारने खाऊ गल्ली बंद ठेवण्यास सांगितलं नाही, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची प्रतिक्रिया। नागपुरात ओबीसी महासंघाचं साखळी उपोषण, मराठा समाजाला ओबीसीतूनच आरक्षण देण्यास विरोध। या वर्ल्ड IVF डे ओएसिस व्हील ऑफ होप फिरवा आणि मोफत IVF जिंका।